नमस्कार मंडळी, हा टीआरपीचा जमाना आहे. टीआरपीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांमध्ये विविध प्रकारचे बदल होताना दिसतात. जसे की महा एपिसोड दाखवले जातात, नव्या कलाकारांची एंट्री केली जाते, काही ठिकाणी महासंगम सुद्धा दाखवले जातात. याशिवाय आता रविवारी सुद्धा मालिकांचे विशेष भाग दाखवण्यात येत आहेत. पहिल्यांदा झी मराठीने आपल्या मालिका आठवड्याच्या 7ही दिवस दाखवण्याचा ट्रेंड सुरू केला. त्यानंतर स्टार प्रवाह वाहिनीने सुद्धा त्याच पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न केला. आता झी मराठी आणि स्टार प्रवाह पाठोपाठ कलर्स मराठीने सुद्धा हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रविवारची सुट्टी आता प्रेक्षकांसाठी अजून खास होणार आहे, कारण आता कलर्स मराठीवरील मालिका रविवारी सुद्धा प्रदर्शित केल्या जाणार आहेत. तर कलर्स मराठी वाहिनीवर रविवारी दुपारी आणि संध्याकाळी सुद्धा मालिका पाहायला मिळणार आहेत. तर इंद्रायणी ही मालिका दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता प्रसारित होणार आहे. तर पिंगा ग पोरी पिंगा ही मालिका दुपारी 1:30 वाजता आणि संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित केली जाईल. तर दुपारी 2 वाजता जय जय स्वामी समर्थ आणि रात्री 8 वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. तर अशोक मामा ही लोकप्रिय मालिका दुपारी 2:30 वाजता आणि हीच मालिका रात्री 8:30 वाजता सुद्धा प्रसारित केली जाणार आहे. तर आई तुळजाभवानी ही मालिका दुपारी 3 वाजता आणि रात्री 9 वाजता प्रसारित केली जाणार आहे. तर रविवारी दुपारी 3:30 वाजता लय आवडतेस तू मला ही मालिका प्रसारित केली जाणार आहे आणि रात्री 9:30 वाजता सुद्धा ही मालिका दाखवण्यात येईल. तर झी मराठी आणि स्टार प्रवाहाप्रमाणे कलर्स मराठी सुद्धा आपल्या मालिका आठवड्याचे 7ही दिवस दाखवणार आहेत आणि रविवारी सुद्धा विशेष भाग प्रसारित केले जाणार आहेत. तर कलर्स मराठीवरील कोणती मालिका तुम्हाला सगळ्यात जास्त आवडते हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.